मित्रांनो, माझे नाव रेश्मा आहे. माझे वय अवघे 18 वर्ष आहे आणि मी नुकतीच 12वी परीक्षा उत्तीर्ण होऊन गावाकडे आले होते. माझ्या बहिणीला बाळ झाले होते आणि ते अवघे 3 महिन्याचेच होते. झाल्यानंतर तिला सासरी जावे लागणार होते. माझे दाजी महेश हे अतिशय देखणे आणि सुंदर होते. भारदस्त शरीराचे, सुडौल बांधा असलेले व्यक्ती होते. ते माझ्या दीदीला न्यायला आल्यानंतर मलाही त्यांच्यासोबत चल म्हणाले, कारण लहान बाळाला सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे दुसरे कोणी नव्हते. ते दोघेच नवरा बायको पुण्याला काम करायचे. दाजींचा हट्ट बघून आईनेही मला त्यांच्यासोबत पाठवले. पुण्याला किराया भरपूर असल्यामुळे त्यांच्याकडे राहायला एकच रूम होती. माझा दिवस तिथे कसा गेला हे कळलेच नाही. पण पहिल्या दिवशी पहिल्याच रात्री मला रूममध्ये झोपल्यानंतर कसला तरी कुजबुज आवाज आला आणि मी डोळे उघडले तर काय, माझ्या अंगावर खूप शहारे आले, कारण मी माझ्या आयुष्यात तसे दृश्य कधीच पाहिले नाही. मी खाली जमिनीवर झोपलेले असताना माझे दाजी आणि दीदी पूर्णपणे नागवे होऊन स्वतःमध्ये इतके रममाण झाले की त्यांना मी झोपेतून उठेल याची सुद्धा पर्वा नव्हती. दाजींनी दीदीला घोडी बनवले होते आणि आपले हात तिच्या कमरेवर ठेवून तिची गाण मारत होते. मला कळत नव्हतं की दाजी बुला बाहेर काढत आणि परत चित घालत असत. काही वेळानंतर माझ्या लगेच लक्षात आले की दाजी बारीने दीदीची पुच्ची आणि गाण दोन्ही मारत होते. सगळ्या रूममध्ये त्यांचा पचपच असा आवाज येत होता. तो आवाज ऐकताच माझी पुच्ची पार ओली झाली होती. पण तब्बल 5-6 महिन्यांचा झवण्याचा गॅप असल्यामुळे दाजी दीदीवर तुटून पडले होते. दीदी म्हणाली, बस करा ना आता, माझ्या गांडीतून रक्त यायला लागलंय. तरी पण दाजी म्हणाले, आता मी गाण मारणार नाही तर तुझी पुच्ची चाटून तुझ्या तोंडात बुल्ला देणार आहे. त्यांनी पुढच्या क्षणाला अगदी तसंच केलं. दीदीच्या तोंडावर त्यांनी पालथं पडत आपला बुल्ला तिच्या तोंडात कोंबला आणि पुच्चीवर तोंड ठेवत तिची पुच्ची चाटू लागले. दीदी पण फार किंकाळ्या मारत होती. तिला याचा फार आनंद होत होता. हे सगळं मी मात्र एकटक पाहत होते व मलाही वय झाल्यामुळे फार उत्तेजना होऊ लागली. म्हणून मी माझ्या पुच्चीत बोट घालू लागले. तर काय, माझी पुच्ची पूर्ण ओली होऊन चड्डी पण ओली झाली होती. त्यांचा कार्यक्रम बघूनच माझ्या पुच्चीतून आपोआप पाणी गळू लागले. म्हणून मी पण त्यांच्याकडे बघत बघत पुच्चीत एक बोट घातलं. पण एका बोटाने काही होत नव्हतं. म्हणून मी पूर्ण पुच्चीत 3 बोटं खुपसले. खूप वेदना झाल्या मलाही. मी आ अशी किंकाळी फोडली. तोच भाऊजींनी माझ्याकडे मागे वळून बघितलं तर काय, मलाही समजलं नाही, कारण मी पूर्णपणे पॅन्ट आणि चड्डी खाली घेत वर पाय करून डोळे झाकत मी पुच्चीत 3 बोटं घालत होती. दाजींनी दीदीला ठोकतच माझी पांढरी शुभ्र गाण आणि पुच्ची बघू लागले. जशी त्यांनी माझी पुच्ची बघितली, दाजींनी खूप जोरात कंबर हलवायला चालू केली. दीदी किंकाळ्या फोडू लागली. त्यामुळे मी तिच्याकडे डोळे उघडून बघितले तर काय झालं, दाजी माझी गाण आणि पुच्ची डोळे भरून बघत होते. माझी आणि त्यांची एकच नजर झाली. मीही त्यांना न लाजता पुच्ची फाकून बोट घालत होते व त्यांना नजरअंदाज करत होते. पुच्चीला शांत करत होते, कारण मलाही त्यांचा गाढवासारखा बुल्ला पुच्चीत घालून घ्यायला पाहिजे होता आणि दाजीला सुद्धा कदाचित माझी पुच्ची आवडली असावी. त्यामुळे ते एकटक बघत होते. मित्रांनो, आजच्या कथेसाठी एवढंच. आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही कॉमेंट्समध्ये कळवा आणि हा भाग कंटिन्यू ठेवायचा असेल तर मला कॉमेंट्समध्ये कळवा, अन्यथा दुसरा भाग घेतला जाईल. धन्यवाद.